नमस्कार आसन, हस्त उत्तानासन, पादहस्तासन, अश्वसंचलन, दंडासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, अधोमुख श्वानासन, अश्वसंचलनासन, हस्तपादासन, हस्त उत्तानासन, प्रणामासन. Inhale and exhale. Now inhale, exhale, inhale, exhale. Hold the breath outside. Inhale, exhale, inhale, exhale, inhale, exhale while assuming final position. Again inhale, exhale, inhale, exhale. Hold the breath. Inhale, exhale, inhale, exhale. Inhale and exhale. नमस्कारासन. चक्र ध्यान, अनाहत चक्र, विशुद्धि चक्र, स्वादिष्ठान चक्र, आज्ञा चक्र, विशुद्धि चक्र, मणिपुर चक्र, स्वादिष्ठान चक्र, विशुद्धि चक्र, आज्ञा चक्र, स्वादिष्ठान चक्र, विशुद्धि चक्र, अनाहत चक्र. दोन्ही हात ताणून वर घ्यायचे. तर पुन्हा तसेच ताणलेल्या अवस्थेत खाली. तर उजवा पाय मागे, आता दुसरा पायही मागे घ्यायचा आहे. गुडघे टेकवून छाती खाली टेकवायचे. आता ओटीपोटापर्यंतचा भाग वरती उचलून वर सिलिंगकडे पाहायचं आहे. आता दोन्ही पाय पुढे घेऊन पर्वतासनमध्ये डोके जमिनीच्या दिशेने खाली. आता पुन्हा उजवा पाय पुढे घ्यायचा. दुसरा पाय पण सावकाश पुढे घ्यायचा. दोन्ही हात खाली अंगठ्याकडे.
आता ताणलेल्या अवस्थेत हात वरती सिलिंगकडे बघायचंय आणि नमस्कार. हस्त उत्तानासन, हात वरती, खाली हस्तपादासन. अश्वसंचलन, डावा पाय मागे. दंडासन, दुसरा पाय पण मागे घ्यायचा आहे. आता गुडघे आणि छाती टेकवून चीन टेकवायची आहे. अष्टांग नमस्कार आणि वर पाहत भुजंगासन. अधोमुख श्वानासन. डावा पाय पुढे, अश्वसंचलन. दुसरा पाय पण पुढे, पादहस्तासन. दोन्ही हात वरती, हस्त उत्तानासन आणि नमस्कारासन. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम पूष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचये नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम ह्रां ओम मित्राय नमः. ओम ह्रीं ओम रवये नमः. ओम ह्रूं ओम सूर्याय नमः. ओम ह्रैं ओम भानवे नमः. ओम ह्रौं ओम खगाय नमः. ओम ह्रः ओम पूष्णे नमः. ओम ह्रां ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं ओम मरीचये नमः. ओम ह्रूं ओम आदित्याय नमः. ओम ह्रैं ओम सवित्रे नमः. ओम ह्रौं ओम अर्काय नमः. ओम ह्रः ओम भास्कराय नमः. आता आपण पाहूया सूर्यनमस्कार कोणी नाही करायचे. ज्यांना हाय BP आहे
किंवा ज्यांचे गुडघे कंबर दुखत आहेत, ज्यांना हार्नियाचा प्रॉब्लेम आहे, पिरियड्स चालू असताना नाही करायचे, डिलिव्हरीमध्ये सुद्धा नाही करायचे, पण डिलिव्हरीच्या 40 दिवसानंतर तुम्ही करू शकता. हृदयासंबंधी काही आजार असेल किंवा इतर काही आजार असतील तेव्हाही नाही करायचे. उष्णतेचा त्रास होत असेल तर सूर्यनमस्कार नाही करायचे. आता आपण सूर्यनमस्काराचे फायदे पाहूया. सूर्यनमस्कारामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्हीही प्रकारचे फायदे मिळतात. मन शांत होते, शारीरिक ताकद वाढते, स्पाइन फ्लेक्सिबिलिटी वाढते, मसल्सची ताकद वाढते, पाचनतंत्र चांगले होते, त्यामुळे पचनाच्या तक्रारी कमी होतात. सूर्यनमस्कार करताना श्वास खोलवर घेतल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे पूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह चांगला होतो. नर्वस सिस्टीम शांत होऊन हार्मोन्स बॅलन्स होतात आणि त्यामुळे ताण, चिंता, अनिद्रा, झोपेच्या काही तक्रारी असतील तर त्या सर्व कमी होतात. सूर्यनमस्कार करताना पोटातील आतील स्नायूंची मालिश होते, त्यामुळे जठराग्नी वाढतो आणि अपचनाच्या तक्रारी कमी होतात. कॉन्स्टिपेशन होत नाही. पोट, खांदे, मांड्या यावरील अतिरिक्त चरबीसुद्धा कमी होते आणि आपले वजनही नियंत्रणात राहते. आज आपण सूर्यनमस्कारामधील आसनांची नावे पाहिली, त्यातील बीजमंत्र आणि सूर्यनमस्कारांचे मंत्रसुद्धा पाहिले. सूर्यनमस्कार करताना इनहेल आणि एक्सहेल कसे करायचे तेही पाहिले. तसेच कोणत्या आसनाच्या वेळी आपण श्वास होल्ड करतो ते सुद्धा पाहिले. या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. दररोज सूर्यनमस्काराचा सराव करताना तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. सूर्यनमस्कार कोणी करायचे नाहीत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि सूर्यनमस्कारापासून काय फायदे होतात तेही सांगितले आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम.